नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अमर शंभू शेट्टे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेडिकलमध्ये काय काय. एक रिटेल मेडिकल शॉप आपण जेव्हा चालू करतो तेव्हा आपल्याला मेडिकल असोसिएशनचे किंवा ड्रग ऑफिसचे काय काय नियम असतात ते आपल्याला फॉलो करायला लागतील या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तर नमस्कार मित्रांनो, मी अमर शंभू शेट्टे आणि तुम्ही बघत आहात मेडिकलवाला अमर शंभू शेट्टे. तर सगळ्यात पहिला सर्व प्रकारचे औषधे, मूळ परवाने आणि आपले रजिस्टर फार्मासिस्टचे सर्टिफिकेट आपण मेडिकलच्या फ्रंट साईडला लावावे जेणेकरून ते आपले कस्टमर किंवा पेशंट आले की त्यांना डायरेक्ट ते आपल्याला फ्रंट साईडला दिसावे. दुसरा मुद्दा म्हणजे आपल्या मेडिकलच्या बोर्डवर केमिस्ट आणि ड्रगिस्ट हे जरूर लिहावे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रत्येक बोर्डवर केमिस्ट आणि ड्रगिस्ट हे असायलाच पाहिजे. त्यामुळे जर ते नसलं तर आपल्याला दंड होऊ शकते. त्यामुळे आपल्या बोर्डवर केमिस्ट किंवा ड्रगिस्ट हे आहे का नाही बघा, याची खात्री करा. नसेल तर परत तुम्ही एकदा त्याच्यावर बोर्डवर लिहून घ्या. तसेच जर आपले जीएसटी नंबर असेल तर जीएसटी नंबर पण बोर्डवर फ्रंट साईडला मेन्शन करा. आणि जर तुम्ही कंपोजिशन डीलर असला किंवा रेग्युलर जीएसटी मध्ये असला तरी ते पण त्याच्यात मेन्शन करा. जर तुमचा जीएसटी नंबर नसला तर मग काय प्रॉब्लेम नाही. तिसरा मुद्दा म्हणजे दुकानातील आपले फ्रीज कंटिन्यू 24 तास चालू ठेवायला पाहिजे. कसं असते सांगतो तुम्हाला, ड्रग इन्स्पेक्टर कधी कधी आपल्याला सरप्राईज विजिट पण देतात. त्यावेळी मग त्यांना लक्षात येत नाही की आपलं फ्रीज 24 तास चालू आहे का नाही. त्यांनी एकदा काय म्हणजे ट्रायल घेतात की एक बिस्लरी द्या म्हणतात फ्रीजमध्ये. मग ते बिस्लरीच्या गारावरनं कळते की बाबा फ्रीज कधीपासून चालू आहे, म्हणजे दिवसभर चालू होतं काय 24 तास चालू होतं, त्याची गार किती आहे त्याच्यावरनं त्यांना लक्षात येते. त्यामुळं फ्रीज आधीमध्ये बंद करू नका, 24 तास कंटिन्यू चालू ठेवा फ्रीज. चौथा मुद्दा म्हणजे आपल्या मेडिकलमध्ये ज्याचे फार्मासिस्टचे लायसन आपण मेडिकलमध्ये लावलेलं आहे तो फार्मासिस्ट मेडिकलमध्ये जरूर अवेलेबल असावा एक वेळी. आणि औषधाची विक्री ही रजिस्टर फार्मासिस्टच्या अंडरखालीच व्हावी. आपल्या मेडिकलमध्ये शेड्यूल एच चं वेगळं बिल बुक असावं आणि ते रोजच्या रोज मेंटेन करावं. तसेच रोजच्या खरेदी विक्रीचं बिल H1 हे रजिस्टर बुक वेगळं ठेवा, ते रोजच्या रोज मेंटेन करावं. H1 मध्ये आपले सगळे अँटीबायोटिक येतात, टॅबलेट, सिरप हे सगळं रोजच्या रोज मेंटेन. पेशंटला आपण दिल्यानंतर त्याचं बॅच नंबर, एक्सपायरी, किंमत, पेशंटचं नाव, त्या डॉक्टरांचं नाव, त्याची काय एक्सपायरी हे सगळं त्यात मेन्शन करावं. जर तुमच्याकडे कम्प्युटर असेल, जर तुम्ही सॉफ्टवेअरद्वारे बिल करत असाल तर H1चं रेकॉर्ड पण त्यात ठेवू शकता तुम्ही. जर मॅन्युअल करत असला तर बिल बुक वेगळं ठेवा आणि जर बिल बुक वेगळं ठेवून H1 साठी रेकॉर्ड बुक वेगळं घाला, त्याच्यात रोजच्या रोज ते मेंटेन करा. आपल्या मेडिकलमध्ये सर्व कपाटांमध्ये किंवा फ्लोअरमध्ये किंवा कोणत्याही कप्प्यात धूळ होता कामा नये, ते वेळच्या स्वच्छ ठेवा. ज्या पेशंटना आपण औषधं विकतो त्यांना, ज्या पेशंटना आपण औषधं देतो, आपण औषधांची विक्री ज्यांना करतो त्यांना 100% बिलं देण्याचा प्रयत्न करा. पेशंटना आपण ज्या प्रिस्क्रिप्शनवर आपण औषधं देतो त्या प्रिस्क्रिप्शनवर सप्लाईडचा शिक्का मारा. सगळ्यात महत्त्वाचं NRX औषध किंवा झोपेच्या गोळ्या हे जे डॉक्टर तुम्हाला लिहून देतात त्यांना त्यांच्या प्रिस्क्रिप्शनवरती गोळी दिल्यानंतर सप्लाईडचा शिक्का मारास, म्हणजे जेणेकरून त्या सप्लाईडच्या शिक्क्यामुळे त्या चिठ्ठीवर परत त्यांना झोपेचं औषध किंवा NRX कुठलंच औषध मिळू शकत नाही. दुकानाची खरेदी बिलं म्हणजे आपण डिस्ट्रीब्युटरकडून जी औषधं घेतोय ते वेळच्या वेळी बिलं महिन्याला त्याचं सेपरेट ठेवा. त्याच्यावर अनुक्रमे नंबर टाका. मागच्या साईडला बिलाच्या मागच्या साईडला नंबर टाका. महत्वाचं म्हणजे ती बिले कमीत कमी आपल्या मेडिकलमध्ये 3 वर्ष जपून ठेवा. म्हणजे समजा आता 2026 चालू आहे तर 2026च्या आधीची 3 वर्षाची बिलं तुमच्या मेडिकलमध्ये जपून ठेवा. किंवा ज्यावेळी आपल्या मेडिकलमध्ये ड्रग इन्स्पेक्टर येतील तेव्हा त्यांना 3 वर्षाची बिलं लागतात, त्यामुळे 3 वर्षाची बिलं जरूर ठेवा. समजा काही बिलं तुमची अकाउंटंटकडे दिली असतील तर ती परत मागवून घ्या. त्यांचं अकाउंटंटचं काम झालं की ती बिलं परत मेडिकलमध्ये मागवून घ्या. जर मॅन्युअल बिल बुक तुम्ही वापरत असाल तर बिल बुकाच्या फ्रंट साईडला मेन्शन करा की कुठल्या तारखेपासून आपण हे बिल बुक चालू करतोय आणि ते बिल बुक संपलं की कुठलं बिल शेवटच्या तारखेचं आहे ते पण फ्रंट पेजवर त्याच्या नोंद करा. अन्न व औषध प्रशासनाकडून होणाऱ्या तपासणीसाठी दुकानात फॉर्म नंबर 35 म्हणजे व्हिजिट बुक, ही व्हिजिट बुक आपल्या मेडिकलमध्ये असणं आवश्यक आहे. जर ती व्हिजिट बुक तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ड्रग ऑफिसमध्ये अर्ज करू शकताय. आता ते ऑनलाईन झाल्यामुळे ते ऑनलाईन पण अर्ज करू शकताय. तरी पण ऑनलाईन अर्ज करून जरी तुम्हाला व्हिजिट बुक मिळालं नसेल तरी पण तुम्ही आपल्या ड्रग ऑफिसशी संपर्क साधा. नाहीतर जरी पण मिळालं नाही तरी पण तुम्ही जी फॉर्म भरलेली रिसिट असते ती जपून ठेवा, जेणेकरून ड्रग इन्स्पेक्टर आला आपल्याकडे व्हिजिट बुक नसेल तर आपण ते नोंदणीचं फॉर्म त्यांना दाखवू शकतोय. जर तुम्ही कॉम्प्युटराइज्ड बिलं करत असला तर त्याची कार्बन कॉपी मेडिकलमध्ये जपून ठेवा. त्याच्यावर फार्मासिस्टने सही करा आणि ती बिलं तशी 3 वर्षे जपून ठेवा. पुढचा मुद्दा म्हणजे आपल्या दुकानातील एक्सपायरीची औषधं जी असतील ती आता समजा फेब्रुवारी महिना चालू आहे तर मार्चपर्यंतची सगळी एक्सपायरी तुम्ही बाहेर काढून ठेवा. फेब्रुवारी महिना फेब्रुवारीच्या एंडपर्यंत
फेब्रुवारीची एक्सपायरी असलेली कोणतीच औषधं कप्प्यात ठेवू नका, ती बाहेर ठेवा. बाहेर म्हणजे आपल्या मेडिकलमध्ये एक स्वतंत्र एक त्याच्यासाठी कप्पा करा. फेब्रुवारीपर्यंतची जी एक्सपायरी आहे ती काही कप्प्यात ठेवू नका, त्याला एक मेडिकलमध्ये सेपरेट कप्पा करा. त्याच्यावर बाहेर की एक्सपायरी गुड्स नॉट फॉर सेल आणि त्या कप्प्यात ते ठेवा. म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर जरी आले ते चेक केले तरी ते औषधं त्या कप्प्यातच असावे. आणि एक्सपायरी जी काय असेल ते ज्या त्यावेळी आपल्या डिस्ट्रीब्युटरना परत द्या. आपल्या मेडिकलमध्ये कोणतेही सॅम्पल औषध ठेवू नका. MR कडून सॅम्पल असलेले औषध कोणतेही ठेवू नका. विदाऊट बिल कोणतंच औषध खरेदी करू नका. तसेच DPCO 2013 अंतर्गत जी काही औषधं बंद झाले म्हणजे गव्हर्नमेंटने याच्यावर बॅन आणले, जी कॉम्बिनेशन बंद केले, हे संघटना आपल्याला वेळोवेळी आपल्या बुलेटिनद्वारे सांगत असते. ते बुलेटिन तुम्ही प्रत्येक वेळी जरूर वाचा आणि ती औषधे तुम्ही ठेवू नका. जरी काही शिल्लक असेल तर डिस्ट्रीब्युटरला वेळोवेळी परत द्या. पुढचा मुद्दा म्हणजे मुदतबाह्य औषधे म्हणजे एक्सपायरी औषधं किंवा औषधं न खपणारी औषधं म्हणजे नॉन मुव्हिंग आयटम हे डिस्ट्रीब्युटरला ज्या त्यावेळी परत द्या आणि त्याची नोंद आपल्याकडे जरूर ठेवा. जर तुमच्या मेडिकलमध्ये जनावरांची औषधं तुम्ही ठेवत असाल तर त्याच्यासाठी एक वेगळा सेपरेट कप्पा करा आणि त्या कप्प्याला की व्हेटरनरी यूज ओनली असं त्याच्यावर मेन्शन करा. आणि व्हेटरनरी औषधं विक्री करत असताना त्यांना प्रत्येक कस्टमरला बिल द्या आणि बिलावर त्या कोण डॉक्टर त्यांना प्रिस्क्राइब केले त्या डॉक्टरांचे नाव, पेशंटचं नाव, पेशंटचा फोन नंबर, पेशंटचा पत्ता एवढे डिटेल्स त्या बिलावर लिहा. असा मुद्दा म्हणजे गर्भपाताच्या गोळ्या किंवा MTP किट असे जर तुमच्या मेडिकलमध्ये काही असेल तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ठेवू नका. आणि त्याच्यासोबत जर डॉक्टर पेशंटला लिहून दिले तर त्या प्रिस्क्रिप्शनची एक कॉपी तुमच्याकडे ठेवा. पेशंटला बिल करून द्या, त्या बिलाची एक झेरॉक्स आपल्याकडे ठेवा. असं ते दोन्ही मूळ प्रत आपल्याकडे जतन करून ठेवा. म्हणजे DI आल्यानंतर ड्रग इन्स्पेक्टर आल्यानंतर आपण त्यांना ते दाखवू शकतो किंवा आपल्याला पुढे कधी प्रॉब्लेम येणार नाही. त्याचबरोबर त्याच्यावर त्या बिलावर डॉक्टरांचं नाव, डॉक्टरांचा पत्ता, डॉक्टरांचा फोन नंबर, पेशंटचं नाव, पेशंटचा पत्ता, पेशंटचा फोन नंबर हे सगळं त्याच्यावर इन डिटेल घ्या. NRX औषधे म्हणजे झोपेच्या गोळ्या वगैरे NRX मध्ये येतात. NRX औषधे तसेच MTP किटचे सर्व प्रकारच्या विक्री बिलांवर फार्मासिस्टची सही कंपल्सरी आहे आणि ती आवश्यक आहे. कम्प्युटराइज्ड असू दे किंवा मॅन्युअल असू दे. त्या गोळ्यांची विक्री जर तुम्ही करत असाल तर या सुट्ट्या गोळ्या आपण ज्या पॅकेटमध्ये घालून देतो त्या पॅकेटवर त्या गोळ्यांची नावं लिहा. तर दुकानाचं नाव आणि दुकानाचा शिक्का मारून द्या. एक्सपायरी झालेली औषधे जर समजा नजर चुकीने एक्सपायरी होऊन 3-4 महिने झाले असेल तर ते आपण डिस्ट्रीब्युटरला आपण परत देऊ शकत नाही. तर ती औषधं बाहेर कुठं उघड्यावर किंवा कुठं टाकू नका. त्याला मेडिकल असोसिएशनने एक व्हॅन दिलेला आहे. त्या व्हॅनमध्ये ते मेडिकल असोसिएशनला कॉन्टॅक्ट करा आणि त्या व्हॅनद्वारे ते औषधं डिस्कार्ड करा. तालुका व जिल्हा प्रशासनाच्या संघटनांच्या प्रत्येक मीटिंगला हजर राहावा आणि जिल्हा संघटनेने, तालुका संघटनेने ज्या त्यावेळी आपल्याला जे ती कोर्स म्हणजे उदाहरणार्थ PCC कोर्स असेल किंवा आणि कोणता कोर्स असेल अशा सगळ्या कोर्सनं उपस्थितीत राहा आणि योग्य ती माहिती आपल्याला तिथून मिळते तर ती योग्य ती माहिती आत्मसात करा. जिल्हा संघटनेचे मुखपत्राचे म्हणजे बुलेटिनचे वाचन वेळेवर करा जेणेकरून आपल्याला नवीन औषधाची माहिती मिळेल. त्यासाठी आपले मेल ID जिल्हा असोसिएशनकडे रजिस्टर करा. एखाद्या औषधाचं पाकिट जर आपण कट करून पेशंटला देत असेल तर त्याची एक्सपायरी, MRP हे कस्टमरला दाखवून ते आपल्याकडे ठेवा जेणेकरून आपल्याला पुढच्या विक्रीवेळी त्याच्यावरचं एक्सपायरी आणि MRP आपल्याला दिसून जाईल. असा मुद्दा म्हणजे आपल्याकडे असणारे सर्व मेडिकलचे डॉक्युमेंट, फूड लायसन असू दे किंवा आपलं मेडिकलमधलं लायसन असू दे, PPP कार्ड असू दे, ते वेळेच्या आधी रिन्यू करा. असा मुद्दा म्हणजे दुकानच्या जागेमध्ये किंवा दुकानच्या मालकांमध्ये किंवा भाडे तत्वामध्ये काय जर चेंज झाले असेल तर आपल्या ते ड्रग ऑफिसला नक्की कळवा. फार्मासिस्ट चेंज झाला असेल किंवा मालक चेंज झाले असतील, जागा चेंज झाली असेल तर याची नोंद आपण ड्रग ऑफिसला जरूर कळवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रजिस्टर फार्मासिस्ट मेडिकलमध्ये असणं आवश्यक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. नमस्कार मित्रांनो. जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.